नमस्कार ट्रेडर्स. निफ्टीचा व्ह्यू 22 जुलै सोमवारसाठी. शुक्रवारी तर म्हणजे 19 तारखेला मार्केटनं चांगलं सेलिंग दिलं. आता यानंतर मार्केट जर कुठं थांबू शकत असेल तर तो हा जो ब्रेकआउट मार्केटनं दिलेला होता 24,430 ते 24,440 याच्या दरम्यान, तर या ठिकाणून एक बाउन्स मिळण्याची शक्यता आहे मार्केटला. 24,430च्या आसपास आला, 30 ते 40च्या मध्ये, तर मी तिथं एखादा कॉल ट्राय करण्याची शक्यता आहे आणि एक 20 पॉईंटचा स्टॉप लॉस टाकून साधारण 24,410चा स्टॉप लॉस घेऊन पुढं 60 ते 80 पॉईंटचं टार्गेट मी घेण्याचा प्रयत्न करेन. जर ओपनिंगच या ठिकाणी झालं 24,430 440 तरी घेईन, किंवा वर ओपन होऊन खाली आला तरी या ठिकाणीच ट्राय करेन, किंवा गॅपअप झाला समजा तर 24,650च्या आसपास जर गॅपअप झाला, इतक्यावर शक्यता कमी आहे पण झाला तर मात्र मी तिथं पुढचा ट्राय करणार 20 ते 30 पॉईंटचा स्टॉप. कारण 24,680च्या वर जर निफ्टी सस्टेन झाला तर पुन्हा तेजीच्या दिशेने जाऊ शकतो. त्यामुळं सोमवारची स्ट्रॅटेजी एकच आहे, ती म्हणजे 24,430 ते 24,440च्या मध्ये मिळाला तर बाय करायचा, नाहीतर ट्रेडिंग करायचं नाही. बँक निफ्टीचा व्ह्यू असा आहे, 52,200 ही फार इम्पॉर्टंट लेवल आहे. 52,200 जर बँक निफ्टीनं ब्रेक केली तर डायरेक्ट 51,950पर्यंत मार्केट खाली येऊ शकतं बँक निफ्टी. आणि 51,950 जर ब्रेक केला तर 51,700, म्हणजे 52,200 ही की लेवल आहे. 52,200वर आता सपोर्ट बऱ्याच वेळेला घेतलेला आहे. 52,200 जर बँक निफ्टीनं ब्रेक केला तर 51,950 आणि 51,700 अशी दोन टार्गेट्स आपण घेऊ शकतो. आणि समजा 52,200ला सपोर्ट घेऊन मार्केट वर चाललं तर या ठिकाणी 52,190चा स्टॉप लॉस, 30 ते 40 पॉईंटचा स्टॉप लॉस टाकून एखादा कॉल घेण्याचा प्रयत्न जरी केला तर पुन्हा एकदा आपल्याला 52,700पर्यंतचं टार्गेट मिळू शकतं. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये 52,200 ही की लेवल आहे. फिन निफ्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 23,550 ही मोस्ट इम्पॉर्टंट लेवल. 23,550च्या वर जोपर्यंत फिन निफ्टी आहे तोपर्यंत कॉल साईडला राहायला हरकत नाही. पुन्हा एकदा टार्गेट 23,800पर्यंतचं मिळू शकतं. पण 23,550 ही जर लेवल ब्रेक केली, म्हणजे साधारण एक 15 मिनिटाची कॅन्डल 23,550च्या खाली सस्टेन झाली किंवा 5 मिनिटं सस्टेन झाली, नंतर पुन्हा रिटेस्ट केली तर 23,360पर्यंतचं आपल्याला टार्गेट मिळू शकतं. त्यामुळे फिन निफ्टीचं जर बघितलं तर 23,550 ही व्हेरी इम्पॉर्टंट लेवल आहे. अजून एक सूचना, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. हा व्हिडिओ मी एज्युकेशनल पर्पजसाठीच केलेला आहे. त्यामुळं हा व्हिडिओ बघून जर तुम्ही एखादा ट्रेड घेतलात आणि त्यातून तुमचं लॉस किंवा प्रॉफिट झाला तर त्याला मी किंवा माझं चॅनल जबाबदार असणार नाही. आपण आपल्या सत्सद विवेकबुद्धीचा विचार करून मगच ट्रेड घ्यावा ही विनंती. धन्यवाद.